नमस्कार मित्रांनो, मोर इन्फो मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पुणे कारागृह पोलीस भरती संभाव्य प्रश्नपत्रिका 2024 पाहणार आहोत. प्रश्नसंच पाहत असताना जर तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं अचूक उत्तर येत असेल तर तुम्ही कमेंट्स करून नक्की सांगा. प्रश्न क्रमांक 1. हिराकुंड धरण कोणत्या नदीवर आहे? ऑप्शन 1 गोदावरी, 2 सतलज, 3 महानदी, 4 कृष्णा. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 महानदी. प्रश्न क्रमांक 2. पंचमढी व चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या पर्वतावर आहेत? ऑप्शन 1 अरवली, 2 सह्याद्री, 3 सातपुडा, 4 विंध्य. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 सातपुडा. प्रश्न क्रमांक 3. नर्मदा नदीवरील बहुचर्चित प्रकल्प कोणता? ऑप्शन 1 शिवसागर, 2 जवाहर सागर, 3 गांधी सागर, 4 सरदार प्रकल्प. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 सरदार प्रकल्प. प्रश्न क्रमांक 4. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर खालीलपैकी कोणते बंदर नाही? ऑप्शन 1 मंगळूर, 2 कोची, 3 हल्दिया, 4 मार्गोगोवा. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 हल्दिया. प्रश्न क्रमांक 5. SNDT विद्यापीठ कोणी स्थापन केले? ऑप्शन 1 महर्षी धोके कर्वे, 2 गो ग आगरकर, 3 डॉक्टर BR आंबेडकर, 4 पंडिता रमाबाई. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 महर्षी धोके कर्वे. प्रश्न क्रमांक 6. आगरतला कोणत्या राज्याची राजधानी आहे? ऑप्शन 1 त्रिपुरा, 2 मिझोराम, 3 नागालँड, 4 मेघालय. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 त्रिपुरा. प्रश्न क्रमांक 7. महाराष्ट्रातील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कोठे आहे? ऑप्शन 1 मुंबई, 2 पुणे, 3 नाशिक, 4 अमरावती. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 नाशिक. प्रश्न क्रमांक 8. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश करण्यात आला आहे? ऑप्शन 1 पहिल्या भागात, 2 दुसऱ्या भागात, 3 तिसऱ्या भागात, 4 चौथ्या भागात. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 चौथ्या भागात. प्रश्न क्रमांक 9. परराष्ट्र धोरण हा विषय राज्यघटनेच्या कोणत्या यादीत किंवा सूचीत समाविष्ट आहे? ऑप्शन 1 केंद्रीय, 2 राज्य, 3 समवर्ती, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 केंद्रीय. प्रश्न क्रमांक 10. राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे अधिवेशन कोणत्या शहरात झाले? ऑप्शन 1 मुंबई, 2 पुणे, 3 कोलकाता, 4 चेन्नई. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 कोलकाता. प्रश्न क्रमांक 11. पंजाब केसरी कोणास म्हटले जाते? ऑप्शन 1 भगतसिंग, 2 सुखदेव, 3 राजगुरू, 4 लाला लजपत राय. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 लाला लजपत राय. प्रश्न क्रमांक 12. मराठी सत्तेचा उत्कर्ष या ग्रंथाचा कर्ता कोण? ऑप्शन 1 म गो रानडे, 2 लोकहितवादी, 3 गो ग आगरकर, 4 लोकमान्य टिळक. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 म गो रानडे. प्रश्न क्रमांक 13. महात्मा फुलेंनी कोणता ग्रंथ लिहिला? ऑप्शन 1 सत्यार्थ प्रकाश, 2 जातीय सलोखा, 3 सार्वजनिक सत्यधर्म, 4 अनशिलेशन ऑफ कास्ट. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 सार्वजनिक सत्यधर्म. प्रश्न क्रमांक 14. इसवी सन 1829 मध्ये सतीच्या चालीला बंदी घालणारा कायदा कोणी संमत केला? ऑप्शन 1 क्लाइव्ह रॉबर्ट, 2 लॉर्ड डलहौसी, 3 विल्यम बेटिक, 4 लॉर्ड मेयो. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 विल्यम बेटिक. प्रश्न क्रमांक 15. भारतीय असंतोषाचे जनक कोणास म्हटले जाते? ऑप्शन 1 पंडित नेहरू, 2 महात्मा गांधी, 3 लोकमान्य टिळक, 4 सरदार पटेल. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 लोकमान्य टिळक. प्रश्न क्रमांक 16. स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक कोणास म्हणतात? ऑप्शन 1 लॉर्ड रिपन, 2 लॉर्ड वेल्लसी, 3 लॉर्ड विल्यम बेटिक, 4 लॉर्ड डलहौसी. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड रिपन. प्रश्न क्रमांक 17. राज्यपाल कोणास जबाबदार असतात? ऑप्शन 1 मुख्यमंत्री, 2 गृहमंत्री, 3 परराष्ट्रमंत्री, 4 राष्ट्रपती. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 18. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे आहे? ऑप्शन 1 नाशिक, 2 नागपूर, 3 पुणे, 4 ठाणे. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 नागपूर. प्रश्न क्रमांक 19.
जिवंतपणी आपली प्रेतयात्रा पाहणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक कोण? ऑप्शन 1 लोकमान्य टिळक, 2 लोकहितवादी, 3 गोपाळ गणेश आगरकर, 4 महात्मा फुले. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 गोपाळ गणेश आगरकर. प्रश्न क्रमांक 20. भारतात घटनादुरुस्तीचे अधिकार कोणास आहेत? ऑप्शन 1 न्याययंत्रणेस, 2 कार्यकारी मंडळास, 3 सार्वजनिक जनतेस, 4 कायदे मंडळास. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 कायदे मंडळास. तर अशा प्रकारे आपण पुणे कारागृह पोलीस भरतीसाठी येणारे काही महत्त्वाचे प्रश्न पाहिले आहेत. तर सदर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलवर कोणी नवीन आला असेल तर त्यांनी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.